हे बघा भावांनो, मी आलोय आज तुमचा निलेश बुगड फिरायला ट्रॅकिंगला. आता ट्रॅकिंगला कुठं चाललोय हे तर तुम्हाला पुढं सांगेल, मी आता काहीच सांगणार नाही. बघा, हे आमचा 40 जणांचा ग्रुप आहे आणि आंबेवाडीमध्ये गेल्याच्या नंतर आम्हाला त्या ट्रॅकरवाल्यांनी सगळी माहिती दिली, कुठला कोणता किल्ला आहे, काय कसं आहे, कुठं कुठं जायचं आहे आपल्याला, तिथं खायला काय भेटतंय, हे सगळं आम्हाला त्या ट्रॅकरवाल्यांनी सांगितलं. मग आमचा झाला तर ट्रॅक चालू. मग ट्रॅक चालू झाल्यानंतर आम्ही चाललो जंगलानी नागासारखं, निस्ती नागमोडी वाट बघत इकडं तिकडं तिकडं इकडं खायला काय भेटते का नाही, आंबे, परत आणखीन त्या शिंदळ्या, असा भरपूर प्रकारात खायला आहे म्हणून आम्हाला त्या ट्रॅकरवाल्यांनी आधीच सांगितलं होतं. पण आम्ही शोधत ऑलरेडी आम्ही आमच्या बॅगेमध्ये तर भरपूर खायला घेतलं होतं, पाणी घेतलं होतं. कॅमेरा फ्लॅश बंद कर, फ्लॅश ऑप्शन बंद करा, चार्जिंग आधी जाईल. उन्हात चार्जिंग हे फ्लॅश लावलं. हे बघा भावांनो, असल्या जंगलामध्ये आलो आम्ही, जिथं आहे ना आम्हाला साधं प्यायला पाणी पण नाही, मूत प्यायला लागेल मूत. असल्या ह्याच्यामध्ये आलोय आम्ही आणि आमची गँग, आम्ही 5 जणच आहेत. हा, पण लय कट्टर आहेत. हा 40 जणांच्या पुढं, 40 जणांचा ग्रुप आहे, पण त्या 40 जणांच्या पुढं आमचाच एक ग्रुप आहे. आमच्या ग्रुपचं नाव आहे जय हनुमान. हा, खतरनाक कसं आहे हे रस्ते बघा. हा, ऊन पडतंय, ऊन, सूर्य निघालाय, दिवसा ढवळ्या निघालो आम्ही जंगलानी. दादा हे बघा, हाय करा. चला, हे बघा मित्रांनो, हे आमची गँग, हे 4 आणि मी त्यात एक 5वा. मी दळलं जमलोय, पण हे 4 जण काय राव दमायचं नावच घ्याय ना. थांबाच ना, काय सांगावं, सगळ्यात महत्वाचा माणूस आहे आमचा बघा हा. हे बघा, नॉन स्टॉप वरती आलाय. कुठं चालला रे मनोज भाऊ? आणि पुढचा स्टॉप मदन रे दादा, आणि 3रा स्टॉप कुलंग. तर चला भावांनो, तुम्हाला दाखवतो आलन, मदन आणि कुलंग. हे बघा मित्रांनो, हे कसा ढेपाळलाय. हे मनोज कुमार शेकावत, हे आमचे ग्रुप लीडर, हे आमचा ड्रायव्हर नाही आणि हे आमचे पुढारी. आम्हाला दाखवा हे किल्ला चढायचा आहे. आता वर गेलं तुम्हाला दाखवतो काय आहे नेमकं मॅटर. हे बघा भाऊ आम्हाला दाखवतो, इकडे जायचं तिकडे जायचं, पण आम्हाला पुढच्या किल्ल्यावर जायचंय. आणि मग काय, आमचा भाऊ दमला ना भरपूर, पाणी पितोय चालतोय, पाणी पितोय चालतोय, बसतोय उठतोय. आता हे सगळे आमचे ग्रुपमधली माणसं. मग आम्ही चाललो हळूहळू सगळ्यात पुढं आम्हीच, रस्ता दाखवायला मीच हो, दुसरं कोणीच नाही. मग काय बघा, पुढं ट्रॅकिंग करायची असेल ना तर आलन, मदन, कुलंग ह्याच गडावर यायचं फिरायला मित्रांनो. गांड फाडती, हा टिंगल नाही. हे बघा आमची मित्रमंडळी सगळे गाडले, हातात बॅग घ्यायला लागले हातात. हे बघा, हे आमची गँग. हो नाही बघा हे ढापाळलेत. हे बघा आमची मित्र कंपनी. करा ट्रॅकिंग. चलणं व्हाय ना, हो चलणं व्हाय ना, कसं आणलं ट्रॅकिंगला आणावं. हे बघा काही ढ्यापाळले. हा 2 वेळा तर तूच बसला होता खाली. अरे काय, हे बघा हे आमचा पुढारी. बघा आमची मित्र कंपनी लय लवकर फाटली म्हणते ती. बघा कशी चालते ती. आमचे मावळे पहिल्या काळातले नाहीत, पण ह्या काळातले खरे मावळेत. मावळ्यानो कमॉन. हे बघा आम्हाला इकडे जायचं होतं, तिकडे चढायचंय. बाकीचे लागलेत तिकडं सुराला. ही रस्सी सोडली इकडं, आता इथं उंच चढायचं एवढं. तुम्हाला दाखवतो वरती गेल्यानंतर. भावानो हे बघा आमची गँग यायला लागली हळूहळू वर. दमले हो आमची लेकरं, दमली. काय करावं, पोरांना माहित नाही कधी चढायचं. आज चढली गडावर. तू पहिल्यांदा चढलाय. मी तर चढलोच की. आमचा माणूस कुठे म्हणा भाऊ, काय म्हणणं ह्याच्यावर 2 शब्द म्हणा भाऊ.
नाही का? नंबर 1 ना? कुणाल शेठ काय म्हणा तुम्हाला ह्या ट्रॅक बद्दल जरा 2 शब्दात व्यक्त करता का तुमचं मनोगत? कुणाल शेठ वरी 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 बघा काय मनोगत तुमचं व्यक्त करा. कसा वाटला ट्रॅक? अजून आपल्याला निम्म जायलंय, आता निम्म चढायचंय वरी. कुणाल शेठ हे बा भावानो, आता मी तर केव मध्ये आलोय सगळ्यात लवकर. काय मित्र कंपनी आहे. हाय कर भाऊ, बाय हाय कर ना यार. आम्ही तर आ गए हाँ. अभी अपने कोई दोस्त आपले दोस्त अजून खाली आहेत. हे बघा इकडं अजून खाली आहेत ते. आल्याच्या नंतर बघू आपण. आता आपल्याला वरी जायचं आहे इकडं. तुम्हाला दाखवतो वरी जाताना कसं आहे ते. चला भावानं बघा आत्ताशी का आम्ही निम्म्यात आलोच. अजून लय वरती जायचंय बा, लय वर जायचंय. आम्ही दोघंच आहेत. आम्ही 5 जण होतो, त्यातले आम्ही फक्त 2 जण पुढं आलोय. बाकीचे अजून लय पाठीमागे आहेत. काय सांगा तुम्हाला, माणसं आमची पोरं माणसं नाही, अजून लग्न नाही झाले पोरांची. वरती गेलो ना तुम्हाला दाखवतो आमचे हाल. पार कुठनं घाम निघाला आलाय, काय सांगायचं. पाठीमागे इकडं माझ्याकडं. हा इथनं ना तिथनं येईल की माझ्या, मग येईल की धरता. आपण मराठीचे अवलाद आहे, आपण कुठून पण चढू शकतो. आहे का ना मित्रांनो? तुम्ही सांगा बरं आपल्याला. भावांनो फायनली आम्ही मलंग या किल्ल्यावरती आलोय. अलंगवर का? सॉरी अलंगवर. हा पहिलं ए पासून चालू होतंय म्हणून आम्ही अलंगवर आलोय. मस्तपैकी सगळे मित्र आलेत. हे बघा तुम्हाला चढून कसं काय वाटलं? हा कसं वाटलं ट्रॅक? काय चढून किल्ला हो. बाकी काय चढताय तुम्ही इथं? हा आमचा माणूस आहे बघा बसलाय. जरा थोडी मुलाखत घेऊ माणसाची. कसं वाटतंय ट्रॅक चढून? मग काय एकदम मजेत ना? एकदम भारी. जरा पायाचं काय हाल हवा? नाही आता पहिलं दुखत होतं, आता चांगलं जरा वाटतंय. हवा एसी सारखा हवा यायला लागली. येते ना हवा. त्यामुळे म्हणत असतो बाहेरच्या देशात फिरू नका, आपले सह्याद्रीचे गड किल्ले फिरा, त्याच्यातच खरी मजा आहे. आपल्या सह्याद्रीत शिवाजी महाराजांनी लय काय कमवून ठेवलंय, पण आपण आपला मराठी माणूस विसरत चाललाय सगळं. आहे का नाही? हा चला तर मग भावांनो आपण आता पोहोचलेलो आहेत. तुम्हाला मी दाखवतो बॅक साईड कसं आहे तर. कसं आहे नाद करायचा नाही आमच्या. हे बघा ही आमची गॅंग ढगात आलो डायरेक्ट. ढग आहे का ना? ढग डायरेक्ट. इकडे पण आता परत आम्ही ह्या साईडला जाणार आहे. तिकडं वरती जाणार, चढणार, परत खाली जाणार, उतरणार आणि तुम्हाला मी सगळं दाखवणार आणि तुम्ही मला फॉलो करणार आणि लाईक पण करणार. चल हे काय मग सगळं फिरल्याच्या नंतर मला कुठंतरी एका बाजूला काहीतरी गोल दिसलं. मी तिथे जाऊन बघतोय तर काय आपले महादेव प्रकट झाले. मग गेलो महादेवाच्या पाशी, मस्तपैकी माथा टेकवला, पाया पडलो. अख्खा गड पालता घातल्यावर काय मग हळूहळू अंधार झाल्याच्या नंतर मस्तपैकी आमची पोरं फक्त मोबाईलमध्ये लक्ष, बाकी काय नाही. रेंज कुठे येते, फक्त पोरांना आमच्या मनोभावाला तर नुसती स्टोरीज ठेवायची होती. मग काय सगळे पोरं आपापल्या मोबाईलमध्ये रेंज कुठे येते, कुठं काय होतंय, काय कसं तेवढ्याच आमच्या महेश भाऊनी बघितलं मला आणि कुणाल शेठनं पण बघितलं. मग काय कुणाल शेठ यायच्या आधीच महेश भाऊ माझ्याकडे आले आणि महेश भाऊ म्हणतात कोण नाही मी आहे, टेन्शन नको घेऊ, मी बोलतो काय बोलायचं ते. तेवढ्यात महेश भाऊ आले. मग लगेच हळूच कुणाल शेठ आले. कुणाल शेठनं पण हळूच हात दाखवला आणि मग काय मला मग मी पण आलो ना. मी काय थांबू मागं. डॉन दिग्गज गेम मध्ये आमच्या कुणाल भाऊनं मस्तपैकी डॉनचं एक मस्तपैकी थोडा रॅप बनला. मग रॅप बनल्यानंतर मग आम्ही मस्तपैकी आतमध्ये गुहा आहे तिथं, गुहामध्ये मस्तपैकी टेंट टाकले. स्वतःने सगळ्यांनी आपापले टेंट टाकले. टेंटमध्ये बसले, दमले होते व भरपूर. आणि काय करणार, सगळे असे 20-25 टेंट टाकले त्या गुफ्यात. आणि मग मस्तपैकी आम्ही आलो. आमचा टेंट टाकला, एका बाजूला हार्नेस टाकलं, एका बाजूला बॅगा टाकल्या, टेंट घेतला साफ करून. आता म्हणलं आता काही नाही, आता फक्त टेंटचं सगळं शूटिंग करायचं म्हणलं आणि पटकन म्हणलं आता जेवायचं. म्हणजे लय भूक लागली म्हणलं बॅग करा.
कारण दमलोत आम्ही इतकं. मग त्यामुळे सगळे पोरं आपापल्या टेंटमध्ये बाहेर काय फिरत्यात, कुठं फिरत्यात, इकडं फिरत्यात, तिकडे फिरत्यात, सगळे आपापल्या मोबाईलमध्ये हे झालेत. आणि मग मी गेलो डायरेक्ट, म्हणलं आयला लवकर जेवायला करावं म्हणलं. मग त्यांनी केला होता भात आणि आम्हाला होतं पिठलं. आयला म्हणलं काही पण करा पण सूप द्या सूप. मग त्यांनी केलं ना मस्तपैकी सूप. हा मग ते भात पिठलं त्यासोबत लोणचं आणि ती जिबीला पाणी हो. मग काय जरा बाहेरचा नजारा घेतला, कारण पाऊस येणार होता आणि थोडा बारीक बारीक पाऊस चालू झाला. आणि मग धुकं पण ही व्हायला लागलं ना, अंधार बी पडायला लागला. मी म्हणलं नको बाबा बाहेर फिरायला, आम्हाला आधीच आमची फाटली होती. मी म्हणलं नको जास्त फिरायला. मी ह्या पोरांकडं आलो, पोरं नुसती गोंधळ घालत होते. अरे मोबाईलची रेंज. ह्या मन्या भाऊला तर काही कामच नव्हतं, नुसता म्हणत होता मला स्टोरी ठेवायची, मला फोटो काढायचा आहे. जाऊ द्या, ह्यांच्या मोबाईलचं आणि रेंजचं चालूच राहणार आहे. आपण आपला व्हिडिओ इथं संपू. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, फॉलो आणि जय हिंद भाऊ.